तुम्ही FII सेलिंगचा आता उल्लेख केला तर जर का या वर्षभरामध्ये आपण बघितलं म्हणजे जानेवारी ते जवळजवळ सप्टेंबरपर्यंत एक $15 बिलियन एवढं त्यांनी मार्केटमध्ये विक्री केलेली होती. पण ऑक्टोबरमध्ये थोडासा ट्रेंड चेंज होताना दिसतोय. म्हणजे ऑक्टोबरमध्ये त्यांनी साधारण 14,000 कोटीची खरेदी केली. तर FIIचा जर का तुम्ही एक गेल्या 5-7 वर्षातला त्यांचा मार्केटमधलं पार्टिसिपेशन अनालाइज केलं तर एक वर्ष ते विकतात, दुसऱ्या वर्षी परत घेतात, परत तिसऱ्या वर्षी विकतात. म्हणजे असं सायक्लिकल फिनॉमिनन आपण बघू शकतो. तर 2019मध्ये 2023मध्ये आदल्या वर्षी विकल्यानंतर त्यांनी अग्रेसिव्ह पर्चेसिंग केलेलं होतं. तर आता अशी अपेक्षा आहे की चायनाच्या कंपॅरिझनमध्ये भारताचा जो प्रीमियम होता म्हणजे चायनाचा PE रेशो साधारण 10च्या आसपास असायचा, तो आता वाढून जवळजवळ 13-14 पर्यंत गेला. आणि आपला म्हणजे फॉरवर्ड डिस्काउंटिंग जर तुम्ही अर्निंगचं केलं तर आपला PE रेशो साधारण 20 आहे. तर हा जो इंडियाचा प्रीमियम ओव्हर चायना होता तो एक 6च्या आसपास आलेला आहे. म्हणजे इंडियाचा रिलेटिव्ह अट्रॅक्टिव्हनेस हा नक्की वाढलेला आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षामध्ये 2026मध्ये FIIs परत पर्चेसिंग करायला सुरुवात करतील अशी एक अपेक्षा आहे. आणि बाकीचे तुम्ही जर का पॅरामीटर्स बघितले GDP ग्रोथ आपल्याकडे साधारण 6.5%च्या आसपास आहे. GST नंबर्स आता कालचे जे नंबर्स आले 1,96,000 कोटी आणि हे GST मध्ये कपात केल्यानंतरचे नंबर आहे. बरोबर आहे. ऑटो सेल्स नंबर खूप एनकरेजिंग आहे. 17% पॅसेंजर व्हेकल्समध्ये ग्रोथ दाखवलेली आहे आपण इयर ऑन इयर. 2 व्हीलर्समध्ये 12% ग्रोथ दाखवलेली आहे. तर हे सगळे एनकरेजिंग साईन्स आहेत आणि निश्चितच FIIs आपल्याकडे परत एका प्रॉमिसिंग मार्केटच्या दृष्टीने बघायला लागतील. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स या सगळ्या कालावधीमध्ये मार्केटला कंटिन्युअसली सपोर्ट करतात. त्याच्यामुळे FIIने एवढा माल विकला तरी सुद्धा मार्केटवरती त्याचा फार फरक पडला नव्हता. आता FIIs विक्री जर का थांबली आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनची खरेदी चालू राहिली तरी सुद्धा मार्केटवर खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होईल.